प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण पाहिलं मॅट्रिक्स म्हणजे काय. या लेक्चरमध्ये आपण काही टाइप्स पाहिजे डिपेंडिंग ऑन द साइज ऑफ अ मॅट्रिक्स और ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स. मॅट्रिसेस मध्ये असणारे नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज यावरती असणारे मॅट्रिसेसचे टाइप्स. आता याच्यामध्ये आपण पाहिलं की ज्यावेळेस नंबर्सची अरेंजमेंट केली जाते त्याच्यामध्ये m बाय n म्हणजेच m रोज आणि n कॉलम्स असणार आहेत. m आणि n ही संख्या नंबर्स मध्ये, ठीक आहे, इंटिजर्स, पॉझिटिव्ह इंटिजर्स, नॅचरल नंबर्स मध्ये. ह्याच्यामध्ये 2 रोज 3 कॉलम्स असू शकतात, 1 रो 1 कॉलम असू शकतो किंवा 1 रो 5 कॉलम्स. अशा पद्धतीने त्या ठिकाणी नंबरची अरेंजमेंट असणार आहे. इन जनरल हा एलिमेंट ए आय जे इतका आहे. आय त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतोय आय रो, जे रिप्रेझेंट करतोय जेथ कॉलम. ठीक आहे, तर अशा पद्धतीने असणार आहे. आयची संख्या जर आपण या ठिकाणी म्हणलं की 1 to m पर्यंत आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ रोज m आहेत. जे ची संख्या जे इक्वल टू 1 2 3 अप टू n आहे, तर नंबर ऑफ कॉलम्स त्या ठिकाणी n इतके आहेत. ठीक आहे, तर ह्या m आणि n ह्याच्यावरती आपण डिपेंड करतोय की काय टाइप्स असणार आहेत. तर फर्स्ट टाइप आहे तो म्हणजे रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स. एखाद्या मॅट्रिक्सला रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स असं कधी म्हणणार आहे. आपण मॅट्रिक्सची डेफिनेशन मध्ये रेक्टेंग्युलर ॲरे म्हणलंय, परंतु ज्यावेळेस आपण रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स म्हणतो त्यावेळेस ते कशावर डिपेंड आहे, तर त्या ठिकाणी ही ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ह्याच्यावरती डिपेंड आहे. ज्यावेळेस m नॉट इक्वल टू n असेल म्हणजे नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या ही इक्वल नसणार आहे, तर त्या केसमध्ये त्या मॅट्रिक्सला रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2x3 चा एक मॅट्रिक्स घेतला, तर कोणताही जनरल 2x3 मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये 2 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. ठीक आहे, हा 2x3 मॅट्रिक्स आहे. तर ह्या मॅट्रिक्सला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स. साधी सिंपल डेफिनेशन, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या इक्वल नाही, तो मॅट्रिक्स म्हणजे रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स. हे डिपेंड कशावर आहे, तर ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स वरती. आता ह्याच्यामध्येच m नॉट इक्वल टू n असताना दोन चॉईसेस होऊ शकतात, m ग्रेटर दॅन n और m लेस दॅन n. या ठिकाणी जर पाहिलं तर नंबर ऑफ रोजची संख्या नंबर ऑफ कॉलम्स पेक्षा कमी आहे. मग अशा टाईपच्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, तर हा पुढचा टाईप आहे तो म्हणजे हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स. जो ह्याचा सब टाईप आहे. हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे, ज्यावेळेस m नॉट इक्वल टू n असेल त्या केसमध्ये आपण पाहू शकतो m ची संख्या जर n पेक्षा लेस, m म्हणजे त्या ठिकाणी नंबर ऑफ रोज आहेत, m इज इक्वल टू नंबर ऑफ रोज आहेत असं घेतलंय, आणि n इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स आहेत. ठीक आहे, तर या मॅट्रिक्सला आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये नंबर ऑफ रोज 2 आहेत, नंबर ऑफ कॉलम्स 3 आहेत. नंबर ऑफ रोजची संख्या नंबर ऑफ कॉलम्स पेक्षा कमी आहे, तर त्या मॅट्रिक्सला आपण हॉरिझॉन्टल मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. आता अजून दुसरं काय, तर m नॉट इक्वल टू n असताना एक तर m लेस दॅन n असू शकतो किंवा m ग्रेटर दॅन n. ज्यावेळेस m ग्रेटर दॅन n म्हणजे नंबर ऑफ रोज आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ कॉलम्स. मग सपोज या ठिकाणी असं घेतलं की हे अशा पद्धतीनं आहे, ह्याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत, तर ह्याच्यामध्ये रोजची संख्या जास्त आहे. तर अशा टाईपच्या मॅट्रिक्सला आपण व्हर्टिकल मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. आपल्याला दिसताना तो कसा दिसतोय, उभा. व्हर्टिकल म्हणजे उभा, हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा. तर त्या ठिकाणी या पद्धतीने रेक्टेंग्युलर मॅट्रिक्सचे हे दोन टाइप्स पडतात. यानंतर जर मॅट्रिक्स मध्ये m आणि n ची साईज इक्वल असेल म्हणजे m इक्वल टू n, ऑब्विसली आपल्याला त्या ठिकाणी गेस करता येईल त्या मॅट्रिक्सला काय म्हणणार आहे, तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या इक्वल असेल. फॉर एक्झाम्पल 2x2 मॅट्रिक्स 2 3 4 5 अशा पद्धतीने मॅट्रिक्स दिला, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज 2 आहेत, नंबर ऑफ कॉलम्स सुद्धा 2च आहेत. मग या मॅट्रिक्सला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणणार आहे, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलमची संख्या इक्वल आहे. आता त्यानंतर अजून डिपेंडिंग ऑन रोज और कॉलम्स, ह्याच्यामध्ये जर नंबर ऑफ रोज इक्वल टू 1 असेल म्हणजे जनरली m ची संख्या म्हणजे नंबर ऑफ रोजची संख्या 1 असेल तर त्याला आपण रो मॅट्रिक्स और रो वेक्टर असं म्हटलं जातं. ठीक आहे, रो मॅट्रिक्स और रो वेक्टर म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज ज्या आहेत त्या 1 आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 2 3 ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर 1/3
3 कॉलम्स आहेत, पण नंबर ऑफ रोज जर पाहिले तर एकच आहे. तर ह्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार आहे तर रो मॅट्रिक्स. किंवा ह्याच्यामध्ये जरी पाहिलं तर रो एकच आहे, कॉलम्स 2 आहेत, तर हा मॅट्रिक्स देखील रो मॅट्रिक्स असणार आहे. त्यानंतर डिपेंडिंग ऑन साईज, डिपेंडिंग ऑन ऑर्डर, ह्याच्यामध्येच अजून एक टाईप पाहिला तर तो म्हणजे n ची संख्या जर 1 घेतली, n इक्वल टू 1, तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, एकच आहे. तर त्या मॅट्रिक्सला आपण कॉलम मॅट्रिक्स असं म्हणणार आहे. तर कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय, नंबर ऑफ कॉलमची संख्या एकच आहे. म्हणजे 1 2 3 ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर हा 3/1. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो नंबर ऑफ कॉलम्स एकच आहे. किंवा 4 5, तर याच्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ कॉलम एकच आहे. तर डिपेंडिंग ऑन साइज, डिपेंडिंग ऑन ऑर्डर किंवा डिपेंडिंग ऑन नंबर ऑफ रोज और हाऊ मेनी नंबर ऑफ कॉलम्स आर देअर इन मॅट्रिक्स. मॅट्रिसेस मध्ये रोज किती आहेत, कॉलम्स किती आहेत, म्हणजे त्याची साईज, ऑर्डर किती आहे, याच्यावरून आपण रेक्टेंग्युलर मॅट्रिक्स, त्याच्यामध्ये 2 टाईप, हॉरिझॉन्टल वर्टिकल, स्क्वेअर मॅट्रिक्स, रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स अशा पद्धतीचे टाइप्स पाहू शकतो. हे मॅट्रिसेसचे टाइप जे आहेत ते डिपेंडिंग ऑन साईज ऑफ मॅट्रिक्स आहे. आय होप या लेक्चरमध्ये डिपेंडिंग ऑन साईज ऑफ मॅट्रिक्स टाइप्स जे आहेत ते समजले असतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कीप वॉचिंग. थँक्यू.